वसमतमध्ये नगरपरिषदेच्या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला असून कथित बोगस रजिस्ट्रीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या प्रकरणाची दखल घेत नगराध्यक्षासह नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे। हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वसमत शहराला अतिक्रमणाने विळखा घातला असून राजकीय भूमाफियांनी थैमान माजवले आहे। त्यामध्ये वसमत नगर परिषद हद्दीतील सभे क्रमांक 180 मधील मोक्याच्या शासकीय जागेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे। या जागेच्या कथित बेकायदेशीर नामांतरण आणि मालकी हक्काच्या नोंदीबाबत नगराध्यक्षा सुनीता मनमोहन बाहेती यांच्यासह विविध पक्षांच्या नगरसेवकांनी हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषद मालकीच्या या जागेवर काही व्यक्तींनी तारांचे कुंपण घालून ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच खोट्या आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे या शासकीय जागेची रजिस्ट्री करण्यात आल्याचा गंभीर आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे। या प्रकरणी नगराध्यक्षा सुनीता बाहेती यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन कोणतेही बेकायदेशीर नामांतरण किंवा फेरफार नोंदवू नये असे निर्देश दिले आहेत। तसेच संबंधित रजिस्ट्री रद्द करून जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे। नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात नगर परिषदेच्या मालकीच्या जागेवर झालेल्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास नगर परिषदेसमोर तीव्र आंदोलन आणि उपोषण छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या प्रकरणाच्या प्रती मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री तसेच जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत। त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे संपूर्ण वसमत शहराचे लक्ष लागले आहे।